नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज मते आणि आज आपण सुरुवात करणार आहोत इयत्ता 8वीतल्या पहिल्या धड्याच्या पुढच्या भागाला. या धड्याचं नाव आहे परिमेय व अपरिमेय संख्या आणि आज आपण घेणार आहोत भाग क्रमांक 3 ज्यामध्ये शिकणार आहोत परिमेय संख्यांचे दशांश रूप. तर चला सुरू करूयात. आपण परिमेय संख्यांचे दशांश रूप कसे दाखवतो त्याला. परिमेय संख्यांचे दशांश रूप. परिमेय संख्येच्या अंशाला छेदाने भागताना दशांश अपूर्णांकाचा उपयोग केला तर त्या संख्येचे दशांश रूप मिळते. म्हणजेच काय 7/4 हा जर भागाकार किंवा अंशछेद पाहिला तर हा अंश आणि हा छेद तुम्ही पाहू शकता. तर हा छेद ह्या अंशाला पूर्णतः भागवू शकत नाही. बाकी आपल्याला शून्य येऊ शकत नाही किंवा आपल्याला उत्तरामध्ये भागाकारामध्ये आपल्याला पूर्णांक नाही भेटू शकत, आपल्याला अपूर्णांकही भेटतात. याचा अर्थ कसा किंवा हे कसे काय, तर 7/4 चे उत्तर आपल्याला 1.75 आले. तर इथे 7 ला 4 ने भागल्यावर बाकी शून्य आली. परिमेय संख्यांच्या अशा दशांश रूपाला खंडित दशांश रूप असे म्हणतात. म्हणजेच काय 7/4 ला जर पूर्ण भागाकार केला आणि बाकी जर समजा शून्य आली तर त्याला खंडित दशांश रूप म्हणतात. परंतु समजा बाकी शून्य नाही आली तर तिथे पाहू शकता 7/6 असे एक उदाहरण घेतले ज्यामध्ये आपल्याला उत्तर 1.1666666 असे. तर जिथे आपल्याला सलग 6 अखंडित 6 भेटतात त्यावेळेस आपण त्या 6च्या वरती टिंब ठेवतो जर एकच संख्या आपल्याला जर अखंडितपणे येत असेल तर. दुसऱ्या घेतले तर 5/6 चे उत्तर काय भेटले 0.8333. तर 3 ही संख्या अखंडित चालली तर 3 वरती आपण पहिल्याच 3 वरती आपण एक टिपका किंवा बिंदू ठेवूया. 5/3 घेतले तर आपल्याला उत्तर वजाच भेटेल, परंतु आपल्याला काय भेटेल 1.6666 असे. तर पहिल्याच 6 वरती जो पहिला 6 आहे तर त्यावरतीच आपण एक टिंबट किंवा टिपका ठेवूया. 22/7 जर पाहिले तर आपलं उत्तर काय ते बघा 3.1428557. त्यानंतर पुन्हा 1425578 म्हणजे काही संख्यांचा समूह पुन्हा परत येतो. तर अशा वेळेस जेव्हा पहिल्यांदा ती संख्या समूह येते त्यावेळेस त्याच्यावरती एक आडवी रेषा ठेवतो. याचा अर्थ काय हीच संख्या समूह पुन्हा आपल्याला 7 नंतर येणार आहे. 23/99 घेतले तर आपलं उत्तर काय ते 0.232323. तर हे 23 अखंडितरित्या चालत राहणार. म्हणजेच काय पहिल्या 23च्या वरती आपल्याला काय लिहायचंय आडवी रेषा. तसेच 7/4 जर पाहिले तर 1.75 असे उत्तर आले. म्हणजेच काय 75च्या पुढे आपण अखंडित शून्य जरी लिहिले तर शून्याच्या वरती आपण दशांश किंवा एक टिपका आपण ठेवू शकतो. याप्रमाणे शून्याचा उपयोग करून खंडित रूप हे अखंडित आवर्तित दशांश रूपात लिहिता येते. तर चला आपण सोडूया सराव संच ज्यामध्ये आपल्याला पूर्णांक रूपात किंवा परिमेय संख्यांचा दशांश रूप पाहायचंय. तर 9/37 आहे. याचा अर्थ काय 37 ने 9 ला भागावा लागेल. परंतु लक्षात ठेवा 37 ही संख्या 9 पेक्षा मोठी आहे म्हणून आपण 9 नंतर दशांश चिन्ह घेतले. त्यामुळे आपण दशांशानंतर कितीही शून्य जरी लिहिले तरी फरक पडत नाही. तर सुरुवातीला 37 ने 9 ला भाग जाऊ शकत नाही कारण 9 ही छोटी संख्या आली. त्यामुळे आपण वरती घेतले 0 आणि आपण 90 म्हणजे हा दशांशाचा पुढचा आकडा घेणार आहोत त्याकरता आपण या दशांशाला वरती पण लिहिले तर 0.0 लिहिले. आता 90 ला भाग जाण्यासाठी 37 ने 2 ला गुणले किंवा 2 ने भागाकार केला तर उत्तर आले 74. आता 90 म्हणून 74 वजा केले तर उत्तर आले 16. आता 16 ला 37 भाग जाऊ शकत नाही म्हणून वरतून घेतले 0. आता 160 ला 37 ने भागावे लागेल तर 4 ने भाग केला तर उत्तर आले 148. उरले 12. पुन्हा 37 ही 12 पेक्षा मोठी संख्या असल्याने अजून एक शून्य हा शून्य वरतून खाली घेतला. तिसरा शून्य वरतून खाली घेतलं तर 120 झाले. 37 ला समजा 3 ने गुणले तर 111 उत्तर आले. त्यातून वजाबाकी केली तर उत्तर आले 90. आता पुन्हा 37 ला जर 90 ने भागायचं असेल तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीलाही 90 केली होती आताही 90 आली. याचा अर्थ काय 2 4 3 नंतर पुन्हा ही 2 4 3 संख्या पुन्हा येणार आहेत किंवा त्यांची पुनरावृत्ती होणार आहे. याचा अर्थ काय 9/37 उत्तर 0.243 हे अखंडितपणे चालत राहील. तर जर आपल्याकडे संख्यांचा समूह जर परत परत पुन्हा पुन्हा येत असेल तर पहिल्याच वेळेस येणाऱ्या त्या संख्या समूहाच्या वरती आपण आडवी रेष ठेवतो. तर 9/3 चे दशांश रूप आले 0.243 च्या वरती आडवी रेष. पुढचा प्रश्न आहे 18/42. तर आपण एक काम करूया 18/42 ला आपण माहितीये 6 ने भाग जाऊ शकतो. तर भागलं तर 6 त्रिक 18 होते आणि 6 सते 42 होते म्हणजे 3/7 आपले उत्तर येते. म्हणजेच काय
3ला 7ने भाग घ्या. परंतु 7 ही संख्या 3पेक्षा लहान झाली आहे, त्यामुळे आपण 3च्या पुढे दशांश चिन्ह घेऊन अखंडित शून्य आपण लिहिले. तर 3 ही संख्या छोटी असल्या कारणाने पहिला भाग हा शून्याचा गेला, नंतर दशांश चिन्ह लिहिले. आता उत्तर आले 30. ह्या 30ला 7ने भाग जातो म्हणजे 4ने भाग गेला, तर उत्तर आले 28. तर 30 म्हणून 28 वजा झाले ते उरले 20. आता 20 म्हणजे खरं 2 उरले, वरतून आपण शून्य घेतला कारण 2ला भाग 7ने जात नाही. आता 20 घेतल्यामुळे 7 दुने 14 आपले उत्तर आले, तर उरले 6. 6लाही 7ने भाग जात नाही म्हणून आपण घेतला तिसरा शून्य 60. 7 8 56 तर उरले 4. पुन्हा घेतला वरतून एक शून्य. 7 5 35 तर उरले आपले 5. वरतून घेतला शून्य. तर 50च्या पेक्षा लहान संख्या ती म्हणजे 7 7 49 तर उरले 10. आता पुन्हा 7ला भाग जायचा असेल तर 7 1 7 जर केले तर उत्तर आले 3. तर वरतून घेतला शून्य. तर आपण इथे पाहू शकता जिथे सुरुवात 30ने केली होती तीच पुन्हा करावी लागते. म्हणजेच काय, हे 4 पासून जे 1 पर्यंत जे आकडे आले ते पुन्हा येणार. याचा अर्थ काय, 18/42 म्हणजेच काय 3/7 दशांश रूप आपण लिहिणार 0.48. तर 18/42 म्हणजे काय 3/7 दशांश रूप आपण कसे लिहिणार 0.428571 च्या वरती एक आडवी रेषा. तिसरा प्रश्न आहे 9/14. पुन्हा इथे 14 ही संख्या 9 पेक्षा लहान असल्या कारणाने 9च्या पुढे दशांश चिन्ह घेऊन शून्य अखंडितपणे लिहा आणि 9ला भाग जाऊ शकत नाही म्हणून पहिले शून्य आणि दशांश चिन्ह लिहा. आता याच्या पुढे आपण संख्या घेऊ शकतो 90. तर 90 घेतली तर 1484 उत्तर आले, तर उरले 6. आता 6 ही संख्या छोटी असल्याने पुन्हा वरतून शून्य घेऊ, तर 14 चौक 56 उत्तर आले, तर उरले पुन्हा 4. तर वरतून शून्य घेऊ कारण 14 ही 4 पेक्षा मोठी संख्या झाली. आता 40ला भाग जातो म्हणजे 14 त्रिक आपल्या घेतले तर 14 त्रिक 42 होतात. तर 14 दुने 28 घ्यावे लागेल. तर पाहिले तर उत्तर आले 12. आता 12 ही संख्या 14ने लहान असल्याने पुन्हा एकदा वरतून शून्य घेतला तर 120 झाले आणि 14च्या पाड्यात 120 पेक्षा लहान संख्या येते 8नेच म्हणजे ती झाली 112. उत्तर आपण काढले तर उत्तर आले 8 वजाबाकी करून. तर 8 ही संख्या 14 पेक्षा लहान असल्या कारणाने पुन्हा वरतून एक शून्य घेऊ, तर 14 पंचे 70 होतात. तर 70 वजा केले तर उरले किती 10. वरतून घेतला शून्य. आता शून्य घेतलं म्हणजे 100 झाले. आता 14च्या पाड्यामध्ये 100 पेक्षा लहान संख्या येते 14 साठी 98. तर ती केली तर उरले 20. आता पुन्हा 14 1 14 केले तर उरले 14. तर 20 म्हणून 14 गेले आले 60. तर पाहू शकता इथेही 60 आली होती, इथेही 60 आली होती. म्हणजे इथून पुढे पुन्हाची 11 आपल्याकडे अंकांची पुनरावृत्ती होणार. म्हणजेच काय 4 2 8 5 7 1 ही पुन्हा येणार. म्हणून आपण 9/4 दशांश रूप लिहिणार 0.6 च्या पुढच्या संख्या म्हणजे 4 2 8 5 7 1 ह्या पुनरावृत्ती होणार. म्हणून 4 ते 7 च्या बरोबर आपण एक आडवी रेष मारली. आता चौथा प्रश्न वजा 103/5. तर पहिले 103/5 उत्तर शोधू. त्यानंतर जे काय उत्तरेल त्यासमोर आपल्याला वजाबाकी चिन्ह ठेवायचे. तर प्रथम 103/5 उत्तर शोधले तर 10ला 5ने भाग जातो म्हणून उत्तर लिहिले 2. तो उरले पूर्ण भाग गेला त्याच्यामुळे 3 आज खाली आला. परंतु लक्षात ठेवा 3ला भाग जात नाही या कारणाने आपण शून्य आणि दशांश चिन्ह वरती भागाकारात लिहिले. तरच आपण 3च्या पुढे दशांश चिन्ह घेऊन किती असंख्य शून्य आपण त्याच्या उजव्या बाजूला लिहू शकतो. तर आपण घेतले 30 आणि 5च्या पाड्यात 6 पंचे 30 होतात म्हणजे 6ने भाग गेला तर 30 वजा 30 झाले 0. अशा प्रकारे आपण म्हटले की वजा 103/5 ला आपले उत्तर आले 20.6. आपल्याला प्रश्न वजामध्ये होता म्हणून आपले उत्तरही वजामध्ये लिहावं लागेल. त्याचे दशांश रूप आले वजा 20.6 असेल. पुढचा प्रश्न आहे वजा 11/13. तर वजा चिन्हाला आपण बाजूला ठेवू आणि 11/13 आपण सोडू. तर 13ने 11ला भागायचं आहे. तर लक्षात घ्या पहिले 11 ही संख्या 13 पेक्षा लहान आहे म्हणून 0 आपलं उत्तर भागाकारात लिहावं लागेल. त्यानंतर 11च्या पुढे दशांश शून्य घेऊन किती आपण अखंडित शून्य लिहू शकतो. आपल्याकडे आपण 110 उत्तर घेऊन 13ने त्याला भागूया. तर 13 8 104 उत्तर आले. तर 110 हून 104 गेले तर उरले 6. 6ने भाग जाऊ शकत नाही म्हणून वरतून घेतले 0. तर 13 चौक 52 उत्तर होते तर उरले 8. आता 8ला भाग जाऊ शकत नाही म्हणून घेतला 0. तर 13 78 उत्तर होते तर 78 80 म्हणून गेले तर उरले 2. 2ला भाग जात नाही म्हणून वरतून घेतला 0 तर उत्तर आले 20. तर 13 1 13 तर उरले 7. आता 7ला 13 मोठी संख्या झाली 7 पेक्षा तर वरतून घेतले 0. तर 13 5 65 उत्तर आले तर 70 वजा 65 उरले 50. 50 पेक्षा छोटी संख्या आपल्या धड्यात आहे ती म्हणजे 13 39. कारण 13 चौक 52 होऊन जाते. तर 13 39 जर केली तर 50 म्हणून 39 गेले ते उरले 11. वरतून घेतला 0. परंतु इथे पाहू शकता जिथून आपल्या 110 ने सुरुवात केली होती तिथूनच आपल्याला 110 ने सुरुवात होते. म्हणजेच काय
या 8 4 6 1 5 3 या संख्या पुन्हा येणार, याची पुन्हा पुनरावृत्ती होणार, म्हणजेच काय वजा 11/13 दशांश रूप आले, वजा 0.846153 वरती आडवी लाईन मारू. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकलो परिमेय संख्यांचे दशांश रूप. ते भागाकाराने कसे येते, ते अखंडित कसे दाखवले जाते आणि त्याची पुनरावृत्ती आल्यावर आपण काय करतो ते. तर आज आपण इथेच थांबूया. पुढच्या भागात या धड्याचा शेवटचा भाग पाहूया. तोपर्यंत धन्यवाद.